कर्नाटक ते गुजरात अशा प्रवासात ट्रकमधून चोरीला गेलेल्या सुमारे 73,53,986 रुपये किमतीच्या सुपारीचा छडा लावण्यात MIDC पैठण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे। पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपासाची चक्रे फिरवत थेट गुजरात राज्यातून चोरीचा माल ट्रकसह जप्त करून मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे। 8 जानेवारी रोजी साई कृपा इंडस्ट्रीज ट्रान्सपोर्ट मार्फत मंगळूर कर्नाटक येथून 25 टन सुपारी घेऊन ट्रक गुजरातकडे निघाला होता। या ट्रकचा मालक दिनेश जेताभाई सोलंकी राहणार पोरबंदर याने ढोरकीन तालुका पैठणजवळील एका पेट्रोल पंपावर ट्रक थांबवून चालक मोहम्मद सुमरा याला दारू 20.8 टन सुपारी दुसऱ्या वाहनात भरून लंपास केली। चालक शुद्धीवर आल्यावर माल चोरीला गेल्याचं समजताच त्याने ट्रान्सपोर्ट मॅनेजरला कळवले आणि रविवारी पैठण MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने 2 पथके रवाना करत तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीचा माल गुजरातमध्ये असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी मोरबी जिल्ह्यातील राजापारा येथील मोघल एंटरप्राइजेसच्या गोडाऊनवर छापा टाकला। तिथे चोरीस गेलेली 320 गोणी सुपारी मिळून आली। 73,53,000 रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले। दरम्यान ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, संभाजी खाडे यांच्यासह पथकाने केली आहे। गौतम बनकर, MC न्यूज, पैठण।